जय शिवराय मित्रांनो, आज विंटर चॅलेंजचा 51वा दिवस. लेट्स गो. सकाळ सकाळ उठून जशी बॉडीला स्पार्क मिळते ना, तसे एनर्जीला बूस्ट देऊन मी जिमला निघालो. आज अजेंडा क्लिअर होता. चेस्ट प्लस शोल्डर. जिमला गेलो तर सगळ्यात आधी वॉर्मअप, बॉडी गरम केली, जॉइंट्स अनलॉक केले आणि म्हटलो आज कोणसा भी बहाने नहीं चलेगा, सिर्फ काम. मग चेस्ट अटॅक, वर्किंग सेट्स, इन्क्लाइन बेंच प्रेस 4 सेट्स कडक मध्ये मारले. बार जसे जसे वरती जाते ना, तसं तसं कसरत नाही, सेल्फ डाऊट बरोबर बार आउटेज होतो. एक बात याद रखो मित्रांनो, वेट तुम्हाला चॅलेंज करायला येतं, पण तुम्ही त्याला ओव्हरटेक करायला जाता. मग नंतर घेतलं डिक्लाइन डंबल प्रेस, 3 सेट्स, 12 ते 15 रिपिटेशन्स. रेप्स करताना एकच वाईब होता, माझ्या लाईफचा कंट्रोल घेतोय. लास्टचे साठी पेक डेक फ्लाय 3 सेट्स. चेस्ट पंप देताना वाटलं की आजचं काम फुल 100% मध्ये आहे. मग आता शोल्डर टाइम. लॅटर एजेस 4 सेट्स, ईच रेप सांगत होता ब्रो तू बेटर व्हर्जन बनत आहेस, रोज थोड्या थोड्या प्रोग्रेसने. आणि लास्ट शोल्डर प्रेसचे 3 सेट्स. बार वर जात होता, पण तसं तसं मोटिवेशन पण वर उठत होतं. स्ट्रेंथ फिजिकली पण होते आणि मेंटली पण. वर्कआउट संपवला, बॉडी झाली कडक, माइंडसेट झाला सॉलिड. मग घरी येऊन मस्तपैकी जेवण केलं. जेवण झालं की हाफ आवरची पॉवर नॅप घेतली. उठलो तर एनर्जी फुल रिचार्ज. मग तयार होऊन गेलो ग्राउंडला, थोडासा कार्डिओ करायला. थोडा वेळ बसलो, हवा एन्जॉय केली आणि आलो घरी परत. घरी आलो की भूक फुल लेवल मध्ये. मग पोहे खाल्ले मस्त गरम गरम. खाऊन झाल्यावर बसलो 48 लॉचा पॉवर वाचायला. टुडेज लॉ, 26th लॉ, कीप युअर हँड्स क्लीन. याचा सिंपल मिनिंग, दुनियामध्ये सगळे काम तुमच्या हाताने करायची गरज नाही, पण रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असते. आपल्या इमेजला प्रोटेक्ट करा, डिसिजन स्मार्ट घ्या, पण निगेटिव्हिटीचा भार खांद्यावर घेऊ नका. मग वाचून झाल्यावर रात्रीचं जेवण, चपाती आणि पालक पनीर खाऊन आजचा दिवस टाईट फिनिश. आजचं मोरल, डिसिप्लिन तुम्हाला स्ट्रॉंगर बनवते, रुटीन तुम्हाला शार्प बनवते आणि सेल्फ बिलीफ तुम्हाला अनस्टॉपेबल बनवते. भेटूया उद्याच्या दिवशी. जय शिवराय.